आणि यानंतर येऊयात रायगडमध्ये। रायगड जिल्ह्यामध्ये गेले 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस बरसतोय। रायगडच्या रोहा इथल्या दुकानांमध्ये आणि राहत्या घरांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अशामध्येच पावसाचा जोर कमी झाल्यानं बाजारपेठेतील पाणी संपूर्णपणे कमी झालंय आणि त्यामुळे व्यापारी दुकानांना हे व्यापारी काहीसे सावरताना पाहायला मिळत आहेत। 3 ते 4 दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने धरून राहिलेला आहे। अशातच मी रायगडच्या रोहा या मेन बाजारपेठेत आपण पाहिलं तर ही संपूर्ण बाजारपेठ आहे। तर काल रात्री 1 ते 1.5 वाजल्यापासून 3 ते 3.5 4 फुट पाणी भरलं होतं। या बाजारपेठ संपूर्ण जी दुकानं आहेत, आपण रात्रीच्या व्हिडिओ माध्यमातून किंवा आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो। आता या संपूर्ण भागातला जो पाणी आहे तो कमी झाला आहे। त्याचबरोबर ही जी बाजारपेठ आहे ही बोरी गल्ली आहे, या ठिकाणी सुद्धा 3.5 4 फुटाचं पाणी या संपूर्ण लाईनला भरला होता आणि आता सकाळी 12:30 1 नंतर या ठिकाणचं पाणी ओसरायला सुरू झालं आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणची आता ही संपूर्ण बाजारपेठ धुण्याचं काम सुरू आहे किंवा व्यापारी आपला माल जो आहे तो वाचवण्याचं काम आहे किंवा जो काही घाण कचरा आहे तो काढण्याच्या तयारीत असल्याचे आपण बघतो किंवा जी घाण आहे ती टेम्पोमध्ये भरून टाकण्यासुद्धा सगळं काम युद्धपातळीवर सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर प्रशासनाने दिलेली संपूर्ण जी माहिती, त्याचबरोबर रोहा नगर परिषदेने वारंवार दिलेला अलर्ट आणि शासनाने दिलेले संपूर्ण निर्देश हे पालन करत प्रशासनाने सहकार्य करून व्यापाऱ्यांनी त्यांचे आभार मानले। परंतु व्यापाऱ्यांचं तर एकच म्हणणं असं आहे की ही नैसर्गिक आपत्ती होती, परंतु आम्हाला आमच्या हाताला हातबल आणि हाताला जे लवकरात लवकर हे जे काही पंचनामे आहेत ते पंचनामे करून आम्हाला योग्य तो त्याचा मोबदला द्या, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन अभिषेक चव्हाणसह मी पुणे रिपोर्टर सागर जैन, रायगड। 30 हजाराचा आसपास नुकसान झालं। रात्री 2 वाजता अचानक पाणी आलं। झोपेत होतो आम्ही आणि पाणी इतकं फास्ट चढलं तर आम्ही जास्त काही माल उचलू शकलो नाही आणि लाईट नव्हती मेन वस्तू, त्यामुळे काळोखामध्ये जितकं आपल्याला जमलं तितकं उचललं। नगरपालिकेने आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, येऊन पंचनामे करावे, त्यांना जे काय आहे ते समोरच दिसेल आणि जे काही दुकानं आहेत ज्यांच्यात नुकसान झाली आहे त्यांना शासनाची फुलाची पाकळीचा पण जर का भरपाई भेटली तर व्यापारी परत मजबूत रोह्यात उभा राहील। वरनं पाणी सोडला ना तो सगळं पाणी दुकानात भरला गेला, पण ह्यामुळे आमचा सगळा मालाचा नुकसान झाला। जे उचलता आला ते आम्ही उचलला। आम्हाला शासनाकडून मदत भेटली पाहिजे एवढी आमची अपेक्षा।